6 जून 1674 रोजी पार पडलेल्या भव्यदिव्य राज्याभिषेक सोहळ्यात युवराज म्हणून शंभूराजांची घोषणा झाली. पराक्रमी, बुद्धिमान, प्रजाहितदक्ष युवराज मिळाल्यामुळे प्रजा आणि सैनिक दोघेही आनंदले. युवराज्याभिषेक झाल्यानंतर शंभूराजांनी मुलकी कारभारात जातीने लक्ष घालायला सुरुवात केली. राज्याभिषेकाचा खर्च वसूल करण्यासाठी शिवरायांनी वतनदारांवर सिंहासन पट्टी लावली होती. शिवरायांनी सामान्य रयतेवर कोणताही कराचा बोजा टाकला नव्हता, मात्र अधिकारी वसुलीत जास्ती करत. शंभूराजांनी त्या अधिकाऱ्यांना कडक समज दिली. शिवरायांच्या पावलांवर पाऊल टाकत शंभूराजांनी शेतकरी हिताचे धोरण ठामपणे राबवण्यास सुरुवात केली. दुष्काळात रयतेचा कर माफ केला. शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे देऊन मंत्र्यांकडून कर वसुलीत होणारी जबरदस्ती आणि अफरातफर थांबवली. शेतकऱ्यांना व सामान्य रयतेला धीर दिला. मंत्र्यांचा भ्रष्टाचार आणि वतनदारांची मनमानी थांबवल्यामुळे ते दुखावले गेले. युवराज शंभूराजे अत्यंत कठोर शब्दात त्यांची निर्भत्सना करू लागले. मंत्र्यांना तो अपमान वाटू लागला, मात्र शंभूराजे खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहिले. मंत्री विरुद्ध शंभूराजे हा संघर्ष तीव्र झाला. मंत्र्यांनी शंभूराजांच्या विरोधात शिवरायांकडे खोट्या तक्रारी देणं सुरू केलं.